सात्विक कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. उन्हाळी वर्ग या क्लासेसमध्ये आपण गणित भाग 2 वर्ग 10 याच्यामध्ये आपलं प्रकरण पहिलं झालेलं आहे. आपण प्रकरण चालू करणार. दुसरं या प्रकरणाचं नाव आहे पायथागोरसचे प्रमेय. बरोबर. त्याच्यामध्ये प्रमेय पायथागोरसचे प्रमेयाच्या व्याख्यास वगैरेबद्दल मी तुम्हाला प्राथमिक माहिती दिलेली आहे. की 60-90चे जे काय कोण आहेत किंवा तुमच्या पुस्तकामध्ये पायथागोरसचे काही त्रिकोण आपल्याला दिलेले त्याच्याबद्दल पण तुम्ही माहिती घेतलेली आहे. आपण पाहणार आहोत पायथागोरसचे प्रमेय. यामध्ये प्रामुख्याने जो प्रश्न विचारला जाणार आहे ते आहे आपल्याला पायथागोरसचं जे त्रिकूट आहे ते त्रिकूट तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाणार आहे. त्याच्यामुळे प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि प्रश्नामध्ये सांगितले की खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसचे त्रिकूट कोणते आहेत ते सहकारण लिहा. तुम्हाला त्या ठिकाणी सहकारण त्याचं लिहायचं आहे की पायथागोरसचं त्रिकूट आहे का नाही आहे असं एक सहकारण म्हणजे तिची ती मेथड असते त्या पद्धतीमध्ये. प्रश्न तुम्ही पाहिल्या. प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 6 संख्या दिलेल्या आहेत. त्रिकूट म्हणजे काय तर मधली संख्या आपल्याला घ्यायची, त्या मधल्या संख्येचा वर्ग करायचा आणि 2 संख्येच्या येणाऱ्या वर्गाचा बेरीज त्या मधल्या संख्येची किंवा जी मोठी संख्या तुम्हाला दिलेली तिच्या वर्गाच्या बेरीज एवढी जर आली तर ते पायथागोरसचं त्रिकूट आहे, अन्यथा नाही असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये पहिल्या संख्या तुम्हाला दिलेली बघा 3, 5, 4. बरोबर. पहिल्या संख्यामध्ये तुम्हाला दिले संख्या 1 3 दिली, 5 दिली, 4 दिली, अशा संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिले आपण 5चा वर्ग काढू. 5चा वर्ग किती आला तुमच्याकडं 25. 2 संख्यांच्या वर्गाची बेरीज करायची. बरोबर. आता हा झाला 25. इतर येऊ आपण म्हणून 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग याची तुम्हाला काय करायची मित्रांनो बेरीज करायची. 3चा वर्ग किती आला तुमच्याकडं 9. बरोबर. 4चा वर्ग आला 16. 9 16 किती 25. आता 3 5 6 ह्या वर्गसंख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. मग त्या पायथागोरसचं प्रमेय किंवा ते पायथागोरसचं काय त्रिकूट विचारले आपल्याला तर ते त्रिकूट आहे का बाबा तर हे बघायचं. बरोबर. आता संख्या आपल्याकडे कोणकोणते दिलेले आहेत 3 दिली, 5 दिली, 4 दिली, अशा संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का ते पहा. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असं लिहायचं आपल्याला. आपण इथं लिहू त्रिकूट आहे. हे झालं तुमचं. बरोबर. पुढं 2 नंबरमध्ये आपल्याला पुन्हा 2-3 संख्या दिलेल्या आहेत 4 9 आणि 12. 4 9 आणि 12. आता याच्यामध्ये मोठी संख्या कोणती तुमची 12. 12चा वर्ग करा ना. 12चा वर्ग किती आला तुमच्याकडं 12चा वर्ग बरोबर 144. आपल्याला काय करायचं 4चा वर्ग प्लस 9चा वर्ग. सोपं सांगतो. ह्यांची करायची बेरीज. 4चा वर्ग किती भाऊ 16. 9चा वर्ग किती 81. बरोबर. 16 आणि 81ची बेरीज जर तुम्ही केली तर ती येईल 97. आपल्याला बेरीज पाहिजे 187. आपलं 144. याची बेरीज आली 197 आली. दोघांची बेरीज आपल्याकडे किती आली 97 आहे. मग हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का नाही, कारण दोघांच्या वर्गाची बेरीज ही त्या संख्येच्या वर्गा एवढी यायला पाहिजे. मग आपण इथं 12चा वर्ग नॉट इक्वल टू 4चा वर्ग प्लस 9चा वर्ग असं लिहू शकतो. किंवा जर तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सहकारण विचारले त्याच्यामुळे सहकारण जर लिहायचं असेल आपण संख्या घेऊ 4 9 12. हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. मी शॉर्टमध्ये लिहितो हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. अशा प्रकारे हा प्रश्न हे दिलेले जे 6 प्रश्न आहेत ते खूप सोपे आहेत. आपल्याला 6ला 6 प्रश्न पाहिजे. आताशी मी 2 दिले. अशा प्रकारे तुम्ही जर समजून घेतलं तर गणित भाग 2 मध्ये काही अडचण नाही. गणित भाग 1 मध्ये पण तुम्हाला काही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही ना. तर मग अशा प्रकारे करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 6 प्रश्न मूळ दिलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला 6 प्रश्न आहेत. हे पहा. समजलं असेल तर लिहून घ्या. आपण पुढचेही प्रश्न लगेच बघा. हे बघा. आता संख्या दिली आपल्याला 5 12 13. आता इथं काय मोठी संख्या कोणती आहे इथं 13. आपण काय करू 13चा वर्ग किती आहे तुमच्याकडं 169.
169. 5चा वर्ग प्लस 12चा वर्गाची करायची बेरीज. 5चा वर्ग आला तुमच्याकडे 25, 12चा आला आपल्याकडे 144. या दोघांची बेरीज 169 येते का ते बघायचं. बरोबर. तर दोघांची बेरीज आली आपल्याकडे 169. म्हणजे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 5, 12 आणि 13. बरोबर ना. 13 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का बाबा? आहे. मग त्रिकूट आहे लिहा. बरोबर. हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. 13चा वर्ग घेतला आपण 169 आला. त्याच्यानंतर 5 आणि 12च्या वर्गाची बेरीज केली 25 अधिक 144. अशा प्रकारे तिसरा प्रश्न झाला. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेल्या संख्या आहेत 24, 70, 74. प्रश्न तिसरा 24 कुठे गेलं 70, 74. 70 आणि 74. आपल्याला काय करायचं? मोठी संख्या कोणती आहे तुझ्याकडं? हिचा वर्ग करा. 74चा वर्ग येईल आपल्याकडं 5476 म्हणजे 5476. आपल्याला 24चा वर्ग प्लस 70चा वर्ग. एकक स्थानी शून्य असताना पण संख्येचा वर्ग कसा काढायचा याच्यावर आपली चर्चा झाली. त्याच्यामुळे तुम्ही ते सहज काढू शकता. 24चा वर्ग किती आहे तुम्हाला माहिती आहे? 576. चुकला तर लक्ष द्या बाबा. मी मोडू शकतो, तुम्ही लिहिल्यानंतर मोडू शकत नाहीत. बरोबर. आणि याचा वर्ग किती? 7 7 49. 7चा वर्ग घ्या, एका शून्याचे 2 शून्य. दोघांची बेरीज करा. येईल का एवढी बेरीज? आपल्याला बेरीज किती पाहिजे? 5476. तर एवढी बेरीज आपल्याला इथे येईल का? तर करा बेरीज. येते. बरोबर. 5 9 म्हणजे याची बेरीज तुमच्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरीज एवढी यायला पाहिजे. मग आपण इथे लिहू का? काय संख्या दिल्या? 24, 70, 74. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. ठीक आहे ना? आहे ना. कारण बघा ना, बेरीज करून बघा. 76ला 76 यायले. 3 संख्या आहेत. इथं 6 लिहा, इथं 7 लिहा, इथं 5 लिहा. बरोबर. 76ला 76 जशाला तसे आले. 9 5 14ला 4 आले, इथं 5 आला. म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे आपल्याला बेरीज करायच्या अगोदरच कळायला पाहिजे. म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे झाले आपले 4 प्रश्न. याच्यामध्ये राहिले फक्त 2 प्रश्न आपल्याला सोडून दिलेले. आता पुढे संख्या घ्यायचे तुम्हाला अशा प्रकारे करायचे. एकच मिनिट. 10, 24, 27 संख्या दिल्या. मोठी संख्या कोणती आहे? 27. मग 27चा वर्ग किती यायला तुझ्याकडे बघ. 27चा वर्ग आपल्याला काढायचा. 27चा वर्ग किती आहे? 729. बरोबर ना. 9चा घन येतो. आता इथं काय काय करायचं तुला? 10चा वर्ग प्लस 24चा वर्ग. 10चा किती आला? 100. 24चा वर्ग किती आहे? 576. 576. दोघांची बेरीज करायची. 729 येते का? किती येते मग? 676 येईल. म्हणजे पायथागोरसचे त्रिकूट आहे का? नाही. बरोबर ना. म्हणजे 10, 24 आणि 27 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. पायथागोरसचं त्रिकूट नाही. बरोबर ना. बेरीज करून बघा. 100, 676. बरोबर सांगितलं. आता 6व्यामध्ये आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. प्रश्न 6व्यामध्ये 11, 60 आणि 61 संख्या दिलेल्या आहेत. 11, 60, 61 अशा प्रकारे तुम्ही बघा. मोठी संख्या 61. एकक स्थानी 1 असताना संख्येचा वर्ग कसा काढायचा चर्चा झालेली. याचा वर्ग आला आपला 37 21. 3721 हे वर्ग आलेला आहे. 11चा वर्ग तुम्हाला माहिती आहे, 60चा वर्ग तुम्हाला माहिती आहे. मग आपण काय करू? 11चा वर्ग प्लस 60चा वर्ग. 11चा किती आहे? 121 प्लस 60चा 6 6 36. 2 शून्य जशाला तसे. आता ह्यांची करायची तुम्हाला बेरीज. बेरीज जर केली तर एवढी येते. बरोबर ना. 121 ती 36 मध्ये तुम्हाला ॲड करायचं. म्हणजे 3721 एवढी बेरीज तुमची यायला पाहिजे. आली बेरीज. म्हणजे आपल्याला काय दिले की 11, 60 आणि 61 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. हे पायथागोरसचं काय आहे? त्रिकूट आहे. बरोबर ना. अशा प्रकारे हा त्रिकूटवर आपण 6 प्रश्न सोडवले. अनावधानाने एखादा जर राहिला असेल
घरी सोडवा. आपल्या ऑनलाईन बघणाऱ्यांना विनंती आहे की मित्रांनो, खूप काही याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे, हेच म्हणून नाही आहे तर आपल्याला स्पर्धा परीक्षांची पण तयारी करायची. जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत आहेत त्यांना वेळेवर मार्गदर्शन भेटत असेल किंवा नसेल तर प्लीज आमच्याशी संपर्क करा. तुमचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न, मी इथून शब्द द्यायलो की मी तुमच्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे. कारण काय असते माहिती आहे का, कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटाचा फरक असते. परिस्थिती काय आहे हे बघणं गरजेचं आहे. समजलं असेल तर बघा, नसलं समजलं तर कमेंट करा, आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.